नमस्कार. मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी आपल्यासाठी अगदी पारंपरिक पद्धतीनं केलेलं उडद डाळीचं घुटं, पश्चिम महाराष्ट्र स्पेशल हे घुटं आहे. म्हणजे इकडल्या पद्धतीने मी हे केलेलं आहे आणि अप्रतिम चवीचं होतं आणि त्याच्यासोबत जिभेची चव वाढवणाऱ्या 2 चटण्या अगदी अप्रतिम चवीच्या. म्हणजे त्या दिवशी आम्ही हे जेवण केलं ना, तर अगदी पोट भरलं पण मन भरलं नाही, इतकं टेस्टी असं हे जेवण होतं. आता या तिन्ही रेसिपी मी मिळूनच सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे उडद डाळ 1 वाटी मी उडद डाळ इथे भिजत आपल्याला ठेवायची आहे. तर त्याआधी मी ही डाळ जी आहे सालीची डाळ आहे, तर ही डाळ मी आधी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. फक्त धुवूनच घ्यायची आपल्याला, त्याची साल काढायची नाही अजिबात, कारण ती सालीमुळेच टेस्टी असं ते घुटं होतं. घुटं म्हणतात त्याला इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आणि आपण उडद डाळीचं वरणही म्हणू शकतो किंवा पण खूपच टेस्टी असं होतं. तर आता ती डाळ आपण धुवून घेतली आणि ती भिजत ठेवली साधारण 1 तासासाठी. आता तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. शेंगदाण्याची चटणी करायची आहे आपल्याला. तर लोखंडी तव्यावरच मी आधी आपल्या घरातील हिरवी, पिवळी, लाल जे मिरच्या असतील त्या मी घेतल्या, 7-8 हिरवी मिरची, आणि साधारण 1 छोटा चम्मच मी इथे जिरं टाकलेलं आहे. आणि आता हे मिरची आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे आणि त्यातच आपल्याला शेंगदाणे सुद्धा परतून घ्यायचे आहे. तर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे शेंगदाणे आणि मिरची अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. म्हणजे बघा, अगदी घाईघाईने भाजलं की काय होतं, ते व्यवस्थित नीट भाजलं जात नाही ना. आणि आता यातच मीठ सुद्धा आपण टाकून घेतलेलं आहे आणि हे अगदी मीडियम फ्लेमवर म्हणजे तोंडात टाकताच कसं शेंगदाणे जे लागतात आपल्याला अगदी खरपूस, तर तसे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे, मिरची आणि शेंगदाणे. त्यात जिरं आणि मीठ हे सगळं मी टाकलेलं आहे. आता थोडा वेळ लागेल आपल्याला, पण हे नीट भाजून घ्यायचे आहे. आता बघा, साधारण 5 ते 7 मिनिटात हे आपले शेंगदाणे आणि मिरची सुद्धा छान खरपूस अशी भाजून झालेली आहे. आता तवा गरमच आहे, आपण गॅस बंद करायचा आणि या तव्यावरच हे शेंगदाणे आणि मिरची याप्रमाणे असे पसरून ठेवायचे. म्हणजे काय होते, ते आणखी जास्त खरपूस भाजल्या म्हणजे लागतील. आणि नंतर थंड झाल्यावर आपल्याला ते जाडसर वाटून घ्यायचे आहे. जाडसरच वाटायचे आहे बरं का, आपल्याला जास्त बारीक करायचं नाहीये ते. आता परत आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. आता हे जे शेंगदाणे आणि मिरची आहे ते मी वाटून घेतलं आणि जाडसरच वाटून घेतलं, आणि आता परत आपल्याला ते खरपूस थोडंसं तेल टाकून आणखी परतून घ्यायचं आहे. म्हणजे आता आपण लसूण वगैरे काही टाकायचं नाही, लसूण, कोथिंबीर. ही मिरची, ही जी चटणी आहे ती म्हणजे टिकते, साधारण 8-15 दिवस ती राहते. एका बरणीमध्ये भरून ठेवायची. आता त्यातच मी थोडंसं मोहरी टाकलं, 1 छोटा चम्मच मोहरी, जिरं टाकलंय. आणि आता परत ते वाटलेली चटणी आपल्याला त्यात टाकायची आहे. मिरची पण जाडसर आणि शेंगदाणे सुद्धा असे याप्रमाणे जाडसर वाटून घ्यायचे आहे. आम्ही एका हॉटेलमध्ये खाल्ली होती, आम्ही डिनरला गेलेलो होतो आणि तिथे ही चटणी खाल्ली. म्हणजे आम्ही नुसती चटणीच खात राहिलो, इतकी छान ती चटणी लागत होती. आणि ही टिकते सुद्धा. आपण एखाद्या प्रवासात वगैरे घेऊन गेलं, लांबचा प्रवास असेल तर आपण अशी चटणी करून घेऊन जाऊ शकतो. आता ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे आपल्याला चटणी, आणि परत ती आपल्याला तव्यावरच, गरम तव्यावरच ती अशी याप्रमाणे पसरून ठेवायची आहे. म्हणजे ती खाणे खरपूस झाल्यामुळे ती चवच तिची छान लागते आणि बाकी काहीच टाकायचं नाही. बस ही चटणी आपली आता तयार आहे. थंड
थंड होऊ द्यायची, नंतर आपण ती काचेच्या बरणीमध्ये आपण भरून ठेवू शकतो. तर ही झाली आपली शेंगदाण्याची चटणी. आता आपण डाळ भिजलेली डाळ आहे बघा, ही चांगली भिजल्या गेली. आता कुठली डाळ शिजवण्याआधी जर भिजत ठेवली तर ती लवकर शिजते. आता ही कुकरमध्ये मी शिजवून घेणार आहे, पण त्याआधी आपल्याला काहीच टाकायचं आहे त्याच्यात इन्ग्रेडियंट्स. तर हे जे आहे ते लसूण मिरची ते मी डाळीसाठी घेतलं आहे, आणि हे जे लसूण घेतलं आहे ते चटणीसाठी घेतलेलं आहे. तर जे सुरुवातीला मी जे 4-5 मिरच्या आणि लसूण घेतलं होतं तर ते वाटून घेतलं, आणि ते सुद्धा शिजताना डाळीत टाकायचं आहे. आणि 2 टमाटर बारीक चिरून टाकले आणि ते शिजवून घेतलं. आता हे जे जास्त लसूण आपण जे सोललं होतं तर ते सुद्धा मीठ टाकून, फक्त मीठच टाकून मी ते वाटून घेतलं आहे, जाडसरच वाटून घेतलेलं आहे. आता आपण लगेच लसणाची सुद्धा चटणी करून घेऊया. आपली डाळ शिजते तोपर्यंत लसणाची चटणी करून घेऊया. तर लसूण सुद्धा मी फक्त मीठ टाकूनच ते फ्राय करून घेतलं होतं. तर बघा, हे लसूण आणि मीठ एवढंच आपल्याला टाकायचं आहे, त्यात काहीही टाकायचं नाही. कारण की काय होतं, म्हणजे जी लसूण फ्राय झाल्यानंतर जी लसणाची चव येते ना, ती अप्रतिम चवीची येते. म्हणजे लसूण चटणी म्हटलं की लसूणच चटणी लागते ती. आणि आता ही फ्राय झाल्यानंतर आहे ना, ती कुरकुरीत अशी आपल्याला हे जे लसूण आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकून आपण ते वाटून घेतलं, त्यामुळे ते अगदी कुरकुरीत असं होणार आहे. तर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे लसूण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. सतत परतत राहायचं, करपू नये यासाठी. आता बघा, हे आपलं लसूण जे आहे चांगलं असं फ्राय झालेलं आहे. थोडं जास्त मी तेल यासाठी टाकलं की ते चांगल्या पद्धतीने ते फ्राय होतं. आता आपण हे असंच गरम कढईतच राहून देऊया, म्हणजे ते आणखी कुरकुरीत लागतं बघा. आता ते लसूण फ्राय झाल्यानंतर मी त्यात 1 चम्मच ना मिर्च पावडर टाकलेलं होतं. 1 ते 1.5 चम्मच आपण टाकू शकतो आपल्या चॉईसनुसार. आणि नंतर गॅस बंद झाल्यानंतर कढई थोडंसं थंड झाली की वरवरचं आपण लसूण हे काढून घ्यायचं तळलेलं, किंवा आपण तेलही सकटही राहू देऊ शकतो. कारण की जर आपल्याला आवडत असेल लसणाचं तेल तर म्हणजे फिक्कं वरण डाळ भाताबरोबर तर अप्रतिम चवीचं हे लागतं. आणि आता मी उडदाच्या डाळीचं घुटं केलं त्याच्याबरोबर तर खूपच टेस्टी अशी ही लसणाची आपली चटणी सुद्धा झालेली आहे. आता इकडे डाळ सुद्धा आपली शिजलेली आहे. आता सुद्धा मी थोडीशी घोटून घेतली. आता हे घुटं करताना कुणी तेल टाकून फोडणी देतं, पण मी तूप टाकून फोडणी दिली, तडका दिला ह्याला, आणि इतकी टेस्टी अशी ही डाळ झाली तुम्हाला सांगते. त्याच्यात 1 चम्मच मी जिरं मोहरी टाकलंय, कढीपत्ता टाकलाय, 7 ते 8 पानं कढीपत्ता टाकायचं आहे आपल्याला. तुम्हाला साजूक तुपातही आवडत असेल तर नक्कीच करा, कारण खूपच टेस्टी असं हे घुटं होतं. पारंपरिक पद्धतीनं केलेलं हे घुटं आहे, माझी आजी करायची, त्यामुळे ते चुलीवर करायची आणि इतकं टेस्टी व्हायचं ते, म्हणजे आम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा ते खायचं शिळ्या भाकरीबरोबर ते घुटं. वाव, अप्रतिम चवीचं ते व्हायचं. आता कढीपत्ता आणि कांदा आपला छान असा परतून घ्यायचा आहे. तेलापेक्षा तूप, साजूक तूप खाल्लेलं कधीही चांगलं असतं आपल्या आरोग्यासाठी. आणि तूप खाल्ल्याने आपलं वजन कधीच वाढत नाही, उलट कमी होत असतं. गुड फॅट, तूप खाल्ल्यामुळे आपलं गुड फॅट तयार होतं, म्हणजे तर म्हणून तूप आपण साधारण दिवसातनं 1-2 चम्मच तरी खायला पाहिजे. आता कांदा परतून झाला आणि नंतर मी त्यात अर्धा छोटा चम्मच हळद टाकलेली आहे. आता कांदा आणि हळद हे थोडेसे परतून घ्यायचं ते तुपामध्ये.
आणि नंतर आपण ती जी डाळ घोटलेली होती, शिजलेली डाळ घोटून घेतली परत आणि नंतर ती डाळ टाकायची आपल्याला. आता टमाटर आणि मिरचीचा ठेचा आपण आधीच टाकला होता. आता थोडंसं पाणी टाकून आपण ही एक उकळी येऊन द्यायची. आणि सर्व करताना आपण थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून ही सर्व करायची. तर बाजरीच्या भाकरीबरोबर मी हे उडद डाळीचं घुटं आणि मस्तपैकी 2 चटण्या, एक लसूण चटणी आणि शेंगदाणे चटणी, तर हे असं अप्रतिम चवीचं हे घुटं आणि चटण्या आपल्या झालेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.